सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी पाठ्यपुस्तकातील धडा 4 माहिती घेऊया शिकणार आहोत। विद्यार्थ्यांनो, विज्ञान ही आधुनिक युगाची देणगी आहे। आज विज्ञानामुळे आपली अनेक कामे जलद आणि सोयीस्करपणे केली जातात। विज्ञानाच्या प्रत्येक पैलूने आपल्याला अनेक सुख दिले आहेत। खूप कठीण काम देखील वेळेशिवाय विज्ञानाच्या मदतीने करता येते। उदाहरणार्थ, आपण उष्णतेपासून मुक्त होण्यासाठी इलेक्ट्रिक फॅन आणि एसीचा वापर करतो। मनोरंजनासाठी टीव्ही, रेडिओ आणि हल्ली मोबाईलचा वापर करतो। आणि संगणक तर आजच्या आधुनिक युगामध्ये मुख्य घटक आहे। प्रवासासाठी बसेस, गाड्या, विमान आणि जहाजे आहेत। या वाहतुकीच्या पद्धतीमुळे आपल्याला फारसे दूर जाणवत नाही। विद्यार्थ्यांनो, मानव आकाशातील रहस्य शोधण्याचा प्रयत्न करीत आहे। तसेच वैद्यकीय क्षेत्रातही मानवाने खूप प्रगती केलेली आहे। उदाहरणार्थ, एक्सरे नावाच्या किरणाचा शोध घेऊन आणि रोग निदानाविषयक उपचारांमध्ये अनेक मार्गांनी रोगांचे निदान करण्यातही बदल घडवून आणले आहे। विद्यार्थ्यांनो, हे सर्व कसे काय शक्य आहे? हे शक्य झाले ते शास्त्रज्ञांमुळे। शास्त्रज्ञ आपल्या बुद्धीची कसोटी लावून खूप मेहनत घेऊन कष्टाने परिश्रमाने नवनवीन संशोधन करत असतात, शोध लावतात। शास्त्रज्ञांनी लावलेल्या या शोधापासून निर्माण झालेल्या वस्तू, यंत्रे, उपकरणे आणि त्यापासून मिळणाऱ्या सुखसोयी यांचा मानवाला मात्र खूप उपयोग होतो। विद्यार्थ्यांनो, शास्त्रज्ञ म्हणजे कोण? तर शास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट। विज्ञानातले शोध लावणाऱ्या व्यक्तींना शास्त्रज्ञ असे म्हणतात। सर्वसाधारणपणे या व्यक्ती पद्धतशीरपणे प्रयोग करून त्यांची निरीक्षणे नोंदवून एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचतात। विद्यार्थ्यांनो, असेच काही शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी खूप महत्त्वाचे शोध लावलेत। उदाहरणार्थ, आइन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांत लिहिला। न्यूटन यांनी पृथ्वीला गुरुत्वाकर्षण असते हे सिद्ध केले। ऑटो हान यांनी अणुबॉम्बचा शोध लावला। राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला। जी मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला। थॉमस एडिसन यांनी विजेचा दिवा याचा शोध लावला। आणि जॉन बेअर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावला। लाईट, टेलिव्हिजन, विमानाने प्रवास करणे हे मानवाचे आज मूलभूत गरजाच झाल्या आहेत। आणि हे सर्व शक्य या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामुळे झालेले आहे। विद्यार्थ्यांनो, आज आपला भारत देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। यासाठी आपल्या भारतीय शास्त्रज्ञाचाही खूप मोलाचा वाटा आहे। असेच काही शास्त्रज्ञ ज्यांनी खूप महत्त्वाचे योगदान आपल्या देशासाठी दिलेले आहे। उदाहरणार्थ, डॉक्टर होमी भाभा
भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते मानले जाते. असेच डॉक्टर विक्रम साराभाई हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे लहान मुलांचे अतिशय लाडके शास्त्रज्ञ होते. अब्दुल कलामांनाही लहान मुले खूप आवडायची. APJ अब्दुल कलाम भारताचे 11वे राष्ट्रपती होते. ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक इंजिनियर होते. त्यांनी DRDO मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नि 1, अग्नि 2 आणि अग्नि 3 अशा मिसाईलचे प्रक्षेपण अस्त्रनिर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित केले गेले. डॉक्टर APJ अब्दुल कलामांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तसेच थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर यांची माहिती आज आपण माहिती घेऊया या पाठातून घेणार आहोत. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 साली पुणे येथे झाला. डॉक्टर वसंत गोवारीकरांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातल्या हरिहर विद्यालय व सिटी हायस्कूल इथे झाला. कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजातून त्यांनी BSc आणि सैद्धांतिक भौतिकमध्ये MSc पूर्ण केली. डॉक्टर वसंत गोवारीकरांनी वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी यांत्रिक पद्धतीने चरख्यातील धागा आपोआप गुंडाळला जाण्याची पद्धत शोधली. त्यांच्या या संशोधनासाठी त्या काळी त्यांचे खूप कौतुकही झाले. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर वसंत गोवारीकरांनी कोल्हापुरातले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तिथे प्राध्यापक गार्नर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रवाही पदार्थ या विषयात डॉक्टरेट घेतली. त्यांच्या गार्नर गोवारीकर सिद्धांत जगभरात प्रसिद्ध झाला. हा सिद्धांत नंतर विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमासाठी लावण्यात आला. वयाच्या 28व्या वर्षी केम्ब्रिज विद्यापीठात त्यांची नियुक्ती डॉक्टरेट विद्यार्थ्यांचे परीक्षक म्हणून करण्यात आली. त्यानंतर अमेरिकेतील समरफिल्ड रिसर्च सेंटरमध्ये मिसाईल मीटरच्या अभ्यासासाठी ते तेथे गेले. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या ॲटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या अवकाश संशोधन शास्त्राचे प्रमुख डॉक्टर विक्रम साराभाई आणि डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमात एकत्र काम केले. पुढे डॉक्टर गोवारीकर आणि विक्रम साराभाई यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत उपग्रह तंत्रज्ञान
या विषयावर काम सुरू केले. अग्निबाणासाठी लागणारे घन इंधन बनवण्याची जबाबदारी मात्र गोवारीकरांवर सोपवली. डॉक्टर गोवारीकरांनी बनवलेले HTPB हे घन इंधन विकसित करून आता अनेक वर्ष झाली, तरी आजही ते जगातले. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या अवकाश संशोधन शास्त्राचे प्रमुख डॉक्टर विक्रम साराभाई आणि डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमात एकत्र काम केले. डॉक्टर गोवारीकर आणि विक्रम साराभाई यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत उपग्रह तंत्रज्ञान या विषयावर काम सुरू केले. मात्र अग्निबाणासाठी लागणारे घन इंधन बनवण्याची जबाबदारी डॉक्टर गोवारीकरांवर सोपवण्यात आली. डॉक्टर गोवारीकरांनी बनवलेले HTPB हे घन इंधन विकसित करून आता अनेक वर्ष झाली, तरी आजही ते जगातले प्रमुख इंधन म्हणून मानले जाते. 1983 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने SLV-3 उपग्रह अंतराळात सोडणारे रॉकेट तयार केले. त्यांच्या कामगिरीची दखल खुद्द पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी घेतली. इंदिराजी गांधीजींनी डॉक्टर गोवारीकरांचे भरभरून कौतुकही केले. डॉक्टर वसंत गोवारीकरांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेलही तयार केले. त्यानंतर या मॉडेलला गोवारीकर मॉडेल म्हणून नाव देण्यात आले. डॉक्टर वसंत गोवारीकर भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते. ते पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागारही होते. परदेशातील शास्त्रज्ञांना भारतात आणून येथे संशोधन करण्यास त्यांनी चालना दिली. त्यासाठी त्यांनी चांगल्या सोयीसुविधा, संशोधनाचे वातावरण तयार केले. त्यासाठी खास शास्त्रज्ञांसाठी धोरण तयार करायला लावले. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. गेले 27 वर्ष सुरू असलेला राष्ट्रीय विज्ञान दिन 1987 सालापासून गोवारीकरांनी सुरू केला. देशातील विज्ञान प्रसारकांना पुरस्कार देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. देशभर विज्ञान प्रसाराचे अनेक कार्यक्रम त्यांच्यामार्फत सुरू केले. डॉक्टर वसंत गोवारीकरांच्या कामगिरीचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले. त्याचबरोबर फाय फाउंडेशन नायक सुवर्ण पदकासह विविध पुरस्कार त्यांना मिळाले. अनेक विद्यापीठांच्या डॉक्टरेट पुरस्कारही त्यांना मिळाले. विद्यार्थ्यांनो, आता आपण पाठ 4 माहिती घेऊया, शिकूया. माहिती घेऊया. माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली, त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे.
यात हवामानाचा मोठा वाटा आहे. पाऊस किती पडेल, कधी पडेल, जास्त होईल, कमी होईल याची शेतकऱ्यांनाच नाही तर पूर्ण देशाच्या लोकांना काळजी लागून असते. भारतीय हवामान खात्याचे अंदाज अचूक असल्यास त्याचा मोठा फायदा शेतीला होतो. गोवारीकरांनी मान्सूनच्या अंदाजाची नवीन पद्धत म्हणजेच गोवारीकर मॉडेल याची मांडणी केली. याचा फायदा पावसाचा अंदाज व्यक्त व्हायला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मात्र शेतीच्या नियोजनासाठी त्याचा उपयोग होऊ लागला. त्यामुळे मान्सूनच्या अंदाजाची म्हणजे पावसाच्या अंदाजाची नवीन पद्धत शोधून डॉक्टर गोवारीकरांनी आपल्या भारतीयांची एक प्रकारे चिंताच दूर केलेली आहे. डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावे. अवघे 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजी भाषांतर केले. हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली. विद्यार्थ्यांनो, डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. त्यांना लहानपणापासूनच नवनव्या कल्पना सुचायच्या. तुम्हालाही सुचतात ना नवनव्या कल्पना, आयडियाज. त्याचप्रमाणे त्यांनाही लहानपणी असे वाटले आपण कारची मोटार बनवावी. अवघे 13 वर्षाचे असताना त्यांनी तेव्हाचे फोर्ड कंपनीचे संचालक अमेरिकेतील हेनरी फोर्ड यांना पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून गोवारीकरांनी जे पत्र मराठीत लिहिले होते त्याचे भाषांतर त्यांनी त्यांच्या मित्राकडून करून हेनरी फोर्डला पाठवले. म्हणजेच ट्रान्सलेट करून ते पत्र त्यांनी हेनरी फोर्डला अमेरिकेला पाठवले. विद्यार्थ्यांनो, पहा गोवारीकरांची इच्छाशक्ती किती प्रबळ होती. त्यांनी मराठीत लिहिलेलं पत्र हेनरी फोर्डला समजणार नाही म्हणून आपल्या मित्राकडून त्याचे भाषांतर करून म्हणजे ट्रान्सलेट करून ते पत्र अमेरिकेला हेनरी फोर्डला यांना पाठवलं. हेनरी फोर्डनेही डॉक्टर गोवारीकरांच्या पत्राची दखल घेऊन त्यांना उत्तर पाठवले. विद्यार्थ्यांनो, असे जे थोर व्यक्ती किंवा विचारवंत व्यक्ती जे असतात त्यांना असे चिकित्सक, अभ्यासू आणि काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असणारे विद्यार्थी मात्र खूप प्रभावित करत असतात. म्हणून हेनरी फोर्डने गोवारीकरांच्या पत्राची दखल घेतली आणि त्यांना उत्तर पाठवले आणि गोवारीकरांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी त्याबरोबर काही पुस्तकेही पाठवली ज्याने गोवारीकरांचे ज्ञान वाढेल, त्यांना त्यांच्या संशोधनामध्ये काहीतरी योगदान होईल, त्याचा त्यांना फायदा होईल म्हणून ती पुस्तकही मात्र त्यांनी गोवारीकरांसाठी पाठवली. लहानपणापासूनच ह्या प्रसंगावरतून आपल्याला दिसून येते गोवारीकरांची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि दृढ संकल्प याची चुणूक दिसून येते.
कुशाग्र म्हणजे हुशार, शार्प आणि दृढ संकल्प म्हणजे एखादं कार्य करण्याचा निश्चय करणे. कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. बर्मिंगहॅम विद्यापीठ जे इंग्लंडमधील एक नामवंत संशोधन विद्यापीठ आहे, म्हणजेच रिसर्च युनिव्हर्सिटी आहे. रासायनिक अभियांत्रिकी म्हणजेच केमिकल इंजिनिअरिंग आणि ऊर्जा संशोधन केंद्र म्हणजे एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांनो, गोवारीकरांनी त्यांचे शालेय शिक्षण आणि पदवीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरमध्ये पूर्ण केले आणि त्यांची शास्त्रज्ञ बनण्याची जी इच्छाशक्ती होती ती त्यांनी कायम ठेवून उच्च शिक्षणासाठी मात्र ते इंग्लंडला गेले. इंग्लंडला त्यांनी बर्मिंगहॅम ह्या विद्यापीठामध्ये रासायनिक अभियांत्रिकी ह्या विषयात संशोधन केले. पुढे तिथेच इंग्लंडमध्ये त्यांनी ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून काही वर्ष कामही केले. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. घनपदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. डॉक्टर विक्रम साराभाई हे थोर भारतीय अणुसंशोधक होते. अवकाश संशोधन केंद्र म्हणजे स्पेस रिसर्च सेंटर आणि अग्निबाण म्हणजे रॉकेट. विद्यार्थ्यांनो, डॉक्टर वसंत गोवारीकर विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे आपल्या देशाच्या भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. पुढे डॉक्टर गोवारीकरांनी घनपदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी नियोजनबद्ध प्रकल्प सुरू केला, म्हणजेच प्रोजेक्ट सुरू केला. अग्निबाणाच्या मोटारीकरिता म्हणजेच मिसाईलच्या मोटारीकरिता जे लागणारे फ्यूल आहे, घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. मिसाईलच्या मोटारीकरिता लागणारे जे फ्यूल आहे ते बनवण्याची टेक्निक डॉक्टर गोवारीकरांनी विकसित केली. विद्यार्थ्यांनो, डॉक्टर गोवारीकरांनी विज्ञान क्षेत्रात दिलेले जे योगदान आहे किंवा त्यांनी केलेली जी कामगिरी फार मोलाची आणि मोठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजची तरुण पिढी उच्च शिक्षण घेऊन भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळावी म्हणून परदेशी जाते. अशावेळी इंग्लंडमध्ये रसायनशास्त्रात प्रावीण्य मिळवून मायदेशी परतून देशाच्या विज्ञान क्षेत्राचे नाव उंचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर वसंत गोवारीकर यांचे महत्त्व खूप आहे. राष्ट्राविषयी अपार श्रद्धा असल्याशिवाय हे मात्र शक्य नाही. उच्च विज्ञान संपादन करीत मायदेशीच स्थायिक होणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आपल्या देशातील तरुणाईसाठी हा चांगला धडा घेता येईल. त्या मानाने आपल्या देशातील विज्ञान तंत्रज्ञान आज बरेच पुढे गेले आहे. याचेच उदाहरण म्हणजे
आपल्या देशाच्या इस्रो या संस्थेने मंगलयानाची पहिल्याच प्रयत्नात केलेली यशस्वी चाचणी आणि आपला देश आता चंद्रयानाचेही प्रयत्न करीत आहे. शब्दार्थ लिहून घ्या विद्यार्थ्यांनो. मान्सून पावसाळा, मान्सून पावसाळा. अवघे फक्त, अवघे इथे याचा अर्थ होईल फक्त. थेट सरळ, थेट सरळ. कुशाग्र, कुशल, चतुर. कुशाग्र, कुशल, चतुर म्हणजे शार्प. बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता. प्रज्ञा, मती. प्रज्ञा, मती म्हणजे इंटेलिजंट. दृढ, ठाम, निश्चित. ठाम किंवा निश्चित. चुणूक, झलक. चुणूक, झलक. संकल्प, निश्चय, ध्येय. संकल्प म्हणजे निश्चय, ध्येय. ऊर्जा, ऊर्जा म्हणजे शक्ती. शक्ती, एनर्जी. अवकाश, अवकाश म्हणजे अंतराळ. म्हणजे अंतराळ. आकाश, स्पेस. घनपदार्थ, घनपदार्थ म्हणजे दाट किंवा भरीव पदार्थ. दाट किंवा भरीव पदार्थ. सॉलिड सबस्टेन्स. पुढाकार, पुढाकार म्हणजे मुख्य सहभाग. मुख्य सहभाग. प्रकल्प, प्रकल्प म्हणजे नियोजनबद्ध उपक्रम. नियोजनबद्ध उपक्रम म्हणजेच प्रोजेक्ट. इंधन, इंधन ज्वालाग्राही पदार्थ. ज्वालाग्राही पदार्थ म्हणजे फ्यूल. तंत्र, तंत्र. नियमबद्ध पद्धत. नियमबद्ध पद्धत म्हणजे टेक्निक. विद्यार्थ्यांनो मूल्य समजून घ्या. संशोधक वृत्ती बाळगा. संशोधक वृत्ती बाळगा. निरीक्षण क्षमता वाढवा. निरीक्षण क्षमता वाढवा. प्रयोगशीलता हा गुण अंगी बाणवा. प्रयोगशीलता हा गुण अंगी बाणवा. अभ्यासू वृत्ती ठेवा. अभ्यासू वृत्ती ठेवा. जिद्द, चिकाटी हे गुण अंगीकारावे. जिद्द, चिकाटी हे गुण अंगीकारावे. वैचारिक पातळी वाढवा. वैचारिक पातळी वाढवा.